ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या भाषा तमाम राजकारण प्रेमी मायबाप असतील प्रेक्षकांना राजेश भावाचा दुसऱ्या फेरीचा बाणाचा मुजरा बाणाचा मुजरा बाणाचा मुजरा. बरं कोणत्या ठिणगी टाकायची राजेश भावाला चांगलंच माहिती. आता कशी आग लागली बघा, आता कशी आग लागली. लागली ना बुडाला झाला ना बुवा लाल. लालच करायची होती बुवा तुम्हाला आज, म्हणूनच मुद्दा बोलून गेलो होतो, म्हणून असंच कांदा टाकून गेलो होतो बुवा. कारण कांदा टाकल्यावर त्याच्यात रॉकेल मधून भडका कसा उडवायचा राजेश बोलावा चांगलाच माहिती बुवा. म्हणून तुम्ही मोठमोठे गार करा. अरे मी भीक पण नाही घालत तुम्हाला, मी तुम्हाला भीक पण नाही टाकत बुवा. काय म्हणतात का विषय का मित्रांनो, हे बोला नमनाचा विषय. मी नमनाला काय माझा विरोध आहे? या रंगमंचावरती काही नमन होत नाही. हे वर्षभर घरात झोपून कुठं तरी शक्ती फिरा चालू झालं की हे बारीला येणार आणि आईचं क्रेडिट घेणार नमनाचं. मग बाकीचे बोल नमन करतात ते काय येड आहे? ते काय नमन करत नाही? ते त्यांच्या बारीत नमन का नाही करत? बाकीचे पण भाऊ आहेत ना तुरीमध्ये, सुशांत गराटे असतील, देवेंद्र झुमन भाऊ आहेत, हे बोल नमन करत नाही. मग ते त्यांच्या बारीत नमन का नाही करत? ह्यांच्या बापसात कधी नमन केलं होतं? ह्यांनी कधी नमन केलं होतं सांगा मला. हा बुवा कधी नमन दिसलाय कुणाला? खरं सांगा रे, हा बुवा नाच सोडून कधी नमनात कोणा दिसलाय का? याला बघितलं, याला बघितलं, ह्याला मावशी बनवा. ह्याची दाढी मिशी नाही, ह्याचा दिसत नाही तिथं पण केस काढून टाकला. याला मावशी करा, याला साडी नेसवा. लावणी काय नाचाला? गौतम पाटी पुढे का मुतल हा खाली गौतमीच्या पुढे ह्याला नेऊन ठेवला होते. याला बघून चक्कर घाली पण ह्याला साडी नेसवा, याला लावा नमन करा. तू ऐकता येणार तुम्ही बुवा मला आज बुवा तुम्ही आणि म्हणतात तुमच्या ऑप्शन कधी तुझ्या खानदान. अरे राजेश बुवा काय नमन करू शकत नाही? यंदापासून नमनात गातोय बुवा राजेश बुवा. यंदापासून सांगतोय, आज शब्द लिहून घ्या मित्रांनो, यंदापासून राजेश बुवा नमनात गातो. अरे मी येणार आहे आज एवढ्या शक्तिवानांच्या गर्दीत या मुंबई रंगमंचावरती मित्रांनो 14 कार्यक्रम लागले. आजचा करतोय तो 8 वाजून 6 बाकी आहे. येणार आहे मी, लोक काय ठेवणार येडी आहे? तुम्ही मोठे शहाणे फक्त मला सांगणार. तुमचं 25 लागले, तुरे मला कोण जिंकताच नाही राहिलेला. पण शक्तिवानांच्या गर्दीत 14 बारा राजेश बुवा लागले. राजेश बुवा येणार आणि म्हणतात नाच खोटीला बुवा. अरे अशा धमक्या आहेत ना मला नाही द्यायच्या. नाच खोटीला 7.5 असा ज्यांचा लावला ना, तुमच्या 6.5 पिढ्या खाली यायला लागतील राजेश बुवाचा नाच खोटी लावायला बुवा. एवढा काय हलका वाटला? एवढा हलका आहे राजेश बुवा तुम्ही बोलून. आणि मला काय म्हणायचं मित्रांनो, माझा नमनाला विरोध आहे काय? माझा विरोधच नाही. आयुक्त क्रेडिट ह्या माणसाला काय घ्यावं? वर्षाच्या 12 महिन्याची पोरं आज त्या नमनासाठी बरोबर मारताय, कामाची नोकरी धंदे सोडून जागरण करून नमन करताय. त्याचा क्रेडिट ह्या माणसाने घ्यावं? कुणी द्यावं? एवढा कोण बुवा तुमचा बांधील नाही राहिलेला. आणि राजेश बुवा तर नाहीच नाही बुवा. आणि राहिला मुद्दा बुवा माझा नाच खोटीला लावायला, अख्खा तुमचा खानदानी तर उतरायला पाहिजे बुवा. कारण मी अशा पोकळ धमक्या देणाऱ्यांना माझी भीक पण नाही टाकत बुवा. आणि म्हणून विषय आहे प्रश्न उत्तराचा. चला, कारण काय मित्रांनो, लोक म्हणतात टाळ्या वाजवत नाहीत, लोक म्हणतात शिट्या वाजवत नाहीत. मला बुवा त्याची गरज पण नाही. आज ही लोक काय तुमचं इथे एकटा पासलं नाही पडलं बाय, तिथं कुठेतरी थोडाफार राजेश बाबांना खरीचा वाटा असेल ना बुवा, म्हणून हाऊसफुलचा बोर्ड लागला. एकटा पासलं पडलं काय रे बोराडो? राजेश खरं सांगा मित्रांनो, माझी काय पहिली बारी तुम्हाला आवडली नाही काय रे? आवडली ना? मी कुठं म्हणतोय मी राहुल देशपांडेचा भाव आहे? मी कुठं म्हणतोय मी लता मंगेशकरांचा भावच? अरे पण मला अभिमान आहे. आज माझी नावं तुम्ही कुठल्या माणसांसोबत जोडून घेऊन ठेवले बघा बुवा. काय राजेश बुवा, हा राजेश बुवा काय ह्याचा आणि त्याचा नॉनसेन्स. श्याम भाई या टाकीने उतरत बुवा म्हणून सांगतोय. आणि सांगून गेलो ना 1 महिन्यात बारीच्या बहिणा मला पण आज बघायचंय. तू कोण आहेस नक्की बुवा? हायस कोण? 25,000 रुपये सुपारी तेवढाच बोलायचा. 25,000 एवढाच बोलायचा बुवा. 26,000चा वरती आकडा वाढवायचा नाही परत, नाहीतर श्याम नाहीसा करून टाकेल बुवा. म्हणून म्हणतोय एवढं मोठं शाहीर नाही. माझ्या गाण्याला उत्तर दिलं माझ्या गावणीचा भाग दिला. चालीच येत नाही, काय करतील? आल्या फक्त गाऊन टाकलं असं गण म्हणतात. माझा चुकीचा काय रे म्हणून माझा गण तुम्हाला आवडला ना? अरे निर्गुण निराकार जो अंग संघ वसला आहे, जळी सळी काष्टी पाशानी, जो अव्यक्त निराकार आहे, अव्यक्त निराकार त्याचा रूप, ज्याला आकार नाही, ज्याला रंग नाही, ज्याला उकार नाही, त्या गणपती बाप्पाचा गण गायला. तुम्ही चुकाच काढा, गेल्या वर्षी बोललो ना. आणि आता पण ते कोकणाच्या गाण्यात ते चूक करतायत. म्हणतात तुम्ही 14 द्यायचा विषय. हे बरोबर, तुम्हाला कोकणाचा गाणं राजेश भाऊचा आवडत नाही? 4 महिन्यात 2 मिलियन क्रॉस झाले. लोक एडी आहे, तुम्ही मोठं शायनर म्हणून टोपी घालत नव्हतं. हे टोपी घालून लोकांना टोप्या लावतायत. पण आता घातले
काल सांगितलं ह्या टोपीचं क्रेडिट घ्यायचं नाही त्यानं तिथं मनुष्य बियाणं काढी टोपी घालाय म्हणतात लाज कसं आता घात नाही ना आता कसा दिसतोय ना मला ह्याच्यापेक्षा तरी बरा दिसतोय आणि म्हणून चला आता विषय कसा तो ऐका गोवा तुम्ही काय मागाशी म्हणतात ना काय म्हणतात तुम्ही अंगा ओढून ठेवता मला पण आता बघायचंच आहे मी पण म्हटलं आपला चला जाऊ दे आपला म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या चुका काढायच्या बरोबर ना तुम्ही दुसऱ्याला नाव मोठं ठेवायची आणि तुमच्या चुका आम्ही नाही काढायच्या म्हणजे आम्ही येड आम्ही येड मग तुम्ही 25,000 रुपयात बारी करताय मी आज गावाला 30,000 रुपयात होते तुमच्यापेक्षा 5,000 रुपये राजेश मला जास्तच आहेत गोवा आहेत ना बाऱ्या 25 करा 30 करा राजेश मला पण 14 आहे तुमच्यापेक्षा 11 कमी आहेत पण का तुरावाला कमी नाही शक्तिवाल्यांच्या गर्दीत 14 बाऱ्या करणार राजेश हा शक्तिवाला पण पहिलाच आहे गोवा अरे येड आहेत लोक ठेवणारे येड आहे आज प्रत्येक बारी हाऊसफुलचा बोर्ड लागतोय लोक बघायला येडी आहेत आणि तुम्ही मोठं शानच तुमची आग नाही तुमची हो द्या तुमची पिवळी हो द्या खाली लाल हो द्या मला फरक नाही बुवा त्याच्याशी आणि मी जुमानच पण नाही बुवा तुम्हाला हे पण तुम्हाला सांगतो अरे वयाच्या 30व्या वर्षी वयाच्या वय वर्ष आहे माझं 30 तुम्ही हा वेळेला 42 वर्षाचं वयाच्या 30व्या वर्षी या माझ्या रसिक मायबापाने राजेश भाऊला नाव रुपाला द्या अजून मला काय पाहिजे नको मला टाळ्या शिट्ट्या नको मला टाळ्या शिट्ट्या वयाच्या 30व्या वर्षी नावा रुपाला आलेला पहिला शक्तिवाला शाहीर आहे त्याचं नाव आहे बुवा राजेश टिपे आणि काय सांगतो तुमच्या हुडतो म्हणून तुम्हाला झोपतो वाटत राजेश बुवा आणि उडत राहणार बुवा अजून जेव्हा माझ्यावरती या तेव्हा तुमच्यावरती उडणार नाही बुवा नागरा सकट पाय घेऊन चढणार बुवा तुमच्यावर म्हणून माघार घेणार नाही बुवा कुठंच आलेल्या गुरुचा बाडगा चाला नाही बुवा औसाला पाठ केला जातीवंत गुरुचा चाला आहे बुवा आणि म्हणून बक्षीस आलेला आहे ऋषिकेश जगदीश राऊत दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक राजसाहेबांचं गाणं झालं पाहिजे त्याचप्रमाणे महेश कांगणे यांच्या माध्यमातून खास राजेश भाऊंच्या आवाजासाठी रोख रुपये 1,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शांती मानाचा मुजरा करतो ईश्वरी योगेश फेराडे ताईंच्या माध्यमातून राजेश भाऊच्या आवाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे ही लोक येडी आहे बक्षीस नावणारी तुम्ही मोठं शहाणं 10,000 आलं 20,000 आलं आग लागली वसाड पडलं गावलं विषय बुवा आणि म्हणून विषय आहे महत्वाचा मित्रांनो म्हणतात आज मला तापवून दे मला पण नाही तापवलं बुवा रात्री पण मित्रांनो खोटं सांगत आहे रंगदेवी शपथ लोका थुकली यांच्यावर हे लागलं मंगलाष्टक बापर्डेकर साहेब हे बारी झालं हे आज नमान केली रात्री मंगलाष्टका गात होता तिथं मी 10 मिनिटं यांच्याशी जास्तच घेणार मला थांबू नका त्यांना आयोजकांना सांगायला लागलं बारी देऊन बारी बंद करा म्हणून आता मी बरोबर त्याला टायमिंग ठेवतो त्यांचा बरोबर कधी कसा पटक्यात कार्यक्रम करतो फक्त बघा तुम्ही बक्षीस आलेलं आहे या ठिकाणी कथा आहे अमर या प्रेमाची वेडी राधा या घनश्यामाची दादांच्या माध्यमातून खास सक्षम संदेश भावे कोंडिवली खेडगावचे सुपुत्र दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा करतो राहिला मुद्दा प्रश्न उत्तराचा रात्री शाहिरांना विषय दिला मी काय म्हटलं पण तुम्ही प्रिंट छापली ना मग त्याच्यावर काय तुमची शाही संपली ज्ञानातली तुमची नाही तर दुसरी बाजूची घ्यायची त्याच्यावर लिहायचं ना वरती की बाबा भूमाता आणि आहे ना भूमाता गौरव गाथा याचं आमचं उत्तर आहे हे तुम्ही बाजू 5 वाऱ्यांना दिली नाही आजच कशी दिली मग म्हणजे माझं उत्तर काय रात्रीचं चुकीचं होतं या ठिकाणी सरिता दीपक वेले सरीस कोको वेडी झाली राधा तुझ्यासाठी बक्षीस आलेलं आहे 551 रुपयाचं शाहिरी मानाचा मुजरा बघा आता म्हणजे मला भीती पण वाटते आधी लोकांना पण वाटते ह्याला बक्षीस मानायला येणं आहे ते लोकांना पण बोलायचं मिळायला करायचं एवढा शाना भाऊ आहे एवढा मोठा शाना भाऊ आहे विषय कसा बघा मित्रांनो रात्री ह्यांच्या विषयाचं उत्तर दिलं आजही विषयाचं उत्तर दिलं रात्री म्हणतात म्हणजे विषयाचं उत्तर बघा माणूस किती आहे बघा म्हणजे मित्रांनो बघा एखाद्याला शेंडी कशी लावायची उत्तर दिल्यानंतर म्हणतात म्हणजे बारी संपल्यावर येऊन सांगतात वा तो काय माहिती विषय त्याच्यात आमचा उत्तराचा एक भाग कसा ते राजा त्याचा परिवार आणि देवानं वरदान दिला मग आधी काय तोंडात तुमच्या काय तुला झाडातला होता सांगायला आणि आज तुम्ही देता मला खाली लिहून भूमाता आणि गौरव गाथा तुमची गाथा आणि तुमचा आहे ना तुमचा याड कसा काढतो बघा भाऊ आशा विषय आहे शाहिरांच्या विषयाचं आजही उत्तर देतो मित्रांनो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि खात्रीशी उत्तर देते बुवा मान्य करा अगर करू नका कारण तुम्ही काढता पाहिजे सगळा पळ वाटायचं बुवा मी आजही सांगतोय छातीला बोट लावून सांगतोय तुमच्या विषयाचं उत्तर राजेश भाऊनी कालच फोडलंय तुम्ही मान्य नाही करत तुम्हाला कमीपणा वाटते बुवा उत्तर मान्य करायला पण आज तुम्हाला सांगतोय आजही तुमच्या विषयाचं उत्तर मित्रांनो उत्तर आहे का शाहिरांचा विषय शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना
आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला दोन्ही वरदान दिलं ते सांगा. खाली टीप आहे, ग्रंथ संदर्भ भूमाता रहस्य कथा, आज टाकले ना, आज कालच्या वारीपर्यंत नव्हती. खालची टीप, देव एक राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात वर्तनाची ही सविस्तर ग्रंथकथा आहे. शंकर, खंडोबा, ज्योतिबा वगैरे नावं सांगू नयेत. बरं हो बाबा, तुझ्या म्हणण्यानुसार उत्तर हे विषयाचं उत्तर आहे का? हे पूर्ण वाचू नका मुली, शांत बसा. हाताच्या घडी तोंडा बोट, त्या कानात हुंदीर मुद्दा असे त्याला ऐका जाऊ दे. आज ऐका, आज ऐका बुवा विषयाचं उत्तर काय देतोय. बळीराजा पाताळात गेल्यावर, बळीराजा पाताळात गेल्यावर पृथ्वीवरील शेती आणि शेतकरी ज्यांना बळीराजा आपली लेकरं मानायचा, ती लेकरं अनाथ झाली. राजाच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन जंगलातील क्रूर अघोरी शक्ती, भूत पिशाच्य, रोगराई आणि दृष्टी तांत्रिक शक्तींनी शेतभूमीवरती थैमान घातलं होतं. शेतकरी जेव्हा शेतात नांगर धरत होता तेव्हा त्याच्या बैलांना अज्ञात आजार व्हायचे. शेतात राबणारी माणसे अचानक मरून पडायची आणि भूमी सुकू लागली. पाताळातून हे सर्व पाहून बळीराजाने त्याच्या परिवाराने भगवान विष्णूंची अत्यंत व्याकुळतेने आराधना केली आणि म्हणाले, बळीराजा म्हणाला, माझ्या दानामुळे जर माझा शेतकरी, माझी प्रजा मुख्य बैल संकटात पडणार असतील तर अशा दानाला काय अर्थ. बळीराजाचा हा निस्सीम प्रजाप्रेम आणि त्याग पाहून भगवान विष्णू गहिवरून गेले. त्यांनी बळीराजाला पाताळ लोकांचे कायमचे राज्य दिले आणि स्वतः त्याच्या राजवाड्याचे रक्षक म्हणजे द्वारपाल बनले. त्याच वेळी पृथ्वीवरील शेतकरी बांधवांच्या नागरी बळीराजाच्या संरक्षणासाठी स्वतः विष्णूंनी हे महावरदान दिले. ते वरदान काय होते मित्रांनो ऐका. हे नागरी बळीराजा, आजपासून पृथ्वीवरील तुझा कोणताही कष्टकरी शेतकरी अनाथ राहणार नाही. जेव्हा जेव्हा शेतकरी शेती करताना आपल्या कमरेला लोखंडाची आकडी कोयती म्हणजे वाकडा विळा बांधून नांगर धरेल, तेव्हा ती कोयती माझे सुदर्शन चक्र म्हणून त्याचे रक्षण करेल. लोखंडाच्या या पवित्र कवचाच्या प्रभावामुळे शेतात काम करणाऱ्या माणसांना, तुझ्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या तुझ्या बैलांना आणि त्या पवित्र शेतभूमीला जगातील कोणत्याही वाईट शक्तीचा, करणीचा, भूताकेतांचा, अघोरी बाधेचा त्रास होणार नाही आणि या वाईट शक्तीपासून ते लांबच होऊन भस्म होतील. हे शाहीर आज खात्रीशी दिले तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. मान्य करा, अगर करू नका बुवा, मला फरक नाही. आणि परत बुवा, तुम्ही काय एवढं काय, तुम्ही खराब बाबाच्या खालीचा एवढं मोठं भगत नाही तुम्ही. परत ह्या धमकीच्या गोळ्या राजेश बुवा समोर द्यायच्या. तुम्ही 7.5 तासात नाही, तुम्ही 10 तासात कोणाचा पण नाच लावा, पण माझा नाच खुटीला. तुमच्या काय भाषाचं मी काय देणं करीये तुम्ही माझा खुटी लावायला. तुमच्या जेवण आज काढलाय, तुमच्या जेवण आज काढलाय. परत बुवा मला सांगतो ना. आणि काय मी नमन, मी सामान, मी काय यमक कसला यमक. तुम्ही शक्तिवंत नमन आणू नका, एवढाच माझा विषय. बाकी काय मी तुम्हाला बोललो, तुम्हाला शिव्या दिले विषय का पहिला विषय. आणि म्हणून सोंडाबादला घ्या वरती विषय आहे गोरक्षनाथांचा. विषय कसा आणलाय बघा. अरे मागा या वड का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. विषय का मागा या वड का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. नाही विचार करणार लोकाचा. गोरक्षनाथ जेव्हा माईकडे भिक्षा मागायला गेले तेव्हा त्या माईने त्यांना वडे दिले. ते वडे मित्रांनो भोकाचे वडे होते. पूर्ण विषय का शास्त्रात त्याचा बोलले काय बुवा, ते वडे भोकाचे वडे होते. तो विषय कसा आणलाय बघा. मागा या वड का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. नाही विचार करणारे लोकाचा, नाही विचार करणारे लोकाचा. बुवा आहे हा येड्या भोकाचा. विचार करणारे लोकाचा. बुवा आहे हा येड्या भोकाचा. आज बुवा तुमची मुलगवणी, तुमची मालवणीच करतो बुवा. कशाची बघा थोडक्यात. आणि बक्षीस दिलं आहे जांगादेव क्रिकेट संघ मरगुनवाडी दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचा बांधदार पारितोषिक. आणि म्हणून दुसरा मुद्दा, शाहीर म्हणतात या लोककलेला विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये, शक्तितुल्यामध्ये, नमनामध्ये योगदान आहे विकास नांबोलीचं. अरे आम्ही नाही म्हटलंय कुठं.
आम्ही होच म्हणतोय, आम्ही होच म्हणतोय बुवा. आम्ही तुमच्यासारखं नाही स्वतःचा बाबू आणि लोकांचा काढता. आम्ही होच म्हणतोय बुवा. पण विषय काय आमचा म्हणा, आम्ही नाही म्हटलं का शाहीर विकास नागोरे यांचं या गोष्टीसाठी योगदान आहे, याच्यावरती आमचा काय नकार आहे, आमचा विरोध आहेच, मान्य करतोय का आम्ही नाही म्हटलं. पण शाहीर उगाच आहे ना, तुम्ही आज बोलायला काय नाही म्हणून बोलू नका. राहिला विषय लोकांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांचा, नको वाजवू दे. तुम्हाला काय वाटतं हे टाळ्या आणि शिट्ट्या वाजवते सगळेच काय तुम्हाला चांगलं म्हणतात? त्याच्यापाठी करतात ना तुमच्या टिंगल उडवतात लोक बाहेर, त्याचा अर्थ जाणून घ्या. तुमचा हसा करतात बाहेर लोक बुवा. आणि म्हणून विषय कसा आणलाय बघा, वरती सोंडा वाजलायचा नाही. अरे ला मुक्या रेड्याच्या तोंडी भेद बोलवले ना, बोलवले का ना? का माझ्या मनाचा मांडवकर 2 मिनिटं 5 मिनिटं ना, अरे भरपूर झाली. आय लव्ह यू. विषय कसा बघा, अहो ज्ञानी पंडित आज ऐका तुम्ही, उगा तोंड फोडू नका राड्याला. मी बोलाया लावीन वेदिया काव्या रेड्याला, मी बोलाया लावीन वेदिया काव्या रेड्याला. आणि म्हणून दुसरा विषय शाहीर म्हणतात, राजेश भाऊ म्हणतात लंगडा. काय लंगडा? मला पाय ना सगळं पाय मजबूत आहे माझं, एकदा येऊन बघा बघा माझं, मला समजेल. लंगडा आहे मी काय, माझ्या हातात काय कुबडी आहे? राजेश भाऊ सगळं पाय मजबूत आहे. बघा 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 एकदा अनुभव घेऊन बघा पाय कसा आहे तो. विषय म्हणतात विजय बुवा लिहून देणार, राकेश बुवा लिहून देणार आणि हे गाणार. अरे पुन्हाकडनं 500 रुपये भाड्यानं नाही आलं. आणि मी काय म्हणतो मित्रांनो, राजेश भाऊला गाणं लिहिता येत नाही हे मी मान्य करत नाही. राजेश भाऊ गायकी लिहू शकतो, पण विषय काय मित्रांनो, आज सोशल मीडियाचं माध्यम भरपूर वाढलंय. जर चुकीचा एखादा शब्द गेला तर राजेश भाऊला लोक बोलतील ना. पण मित्रांनो आज राजेश बुवा भले गायकी लिहित नाही, पण जे काही लिहून देतात त्याला मात्र 4 स्टार लावण्याचं काम राजेश बुवा नक्कीच करतोय. बरोबर आहे ना? दाल भात माणसं आणि कोण दुसरा काय पाहिजे. आणि म्हणून चला बक्षीस झालेलं आहे करण आणि किशोर वारी शिशिरो विदाईच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मागाशी फरमाईश दिली होती, चोरू चोरू न पाहत. चोरून पाहत एक पाखरू लाजत, गानांच्या बरातीच माझ्या मनात वाजत. दबक्या पावलाने आली माझी मालकीन झाली, एका वाघाची शिकार एका हरणीन केली. दबक्या पावलाने आली माझी
मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीन केली यंदा गाव माझ नाव साजणीच्या मुखाण्यात यंदा याव माझं नाव साजणीच्या मुखाण्यात चोरू चोरून पाहत एक पाखरू लाजत गाणंच्या वरातीच माझ्या मनात वाजत. माय बाबा रात थोडी सोंगाबार